सगळ्या पत्रकार बंधूंचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की 9 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होतात आहे आणि 4 वर्ष झाली महानगरपालिकेमध्ये कुठल्याच प्रकारचा जनप्रतिनिधी नसल्याने या शहराची पूर्ण वाट लागली आहे। ज्यांचं कोणाचं वेगवेगळ्या प्रकारचं कंत्राट होतं त्यांनी महानगरपालिकेला चांगलं लुटलं आणि म्हणून आलेला पैसा हा निवडणुकीत वापरायचा, पैशातून सत्ता आणि मग सत्तेतून पुन्हा पैसा, या पद्धतीचं विचार करणारे काही कंत्राटदार आहेत। साईनगर प्रभागामध्ये श्री सचिन भेंडे हे स्वाभिमान पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात मी तक्रार दाखल केली होती की ते कंत्राटदार असल्याने आणि कायद्याने घटनेने जर कोणी तो लाभार्थी असेल तर त्याला निवडणूक लढता येत नाही आणि अशा प्रकारची तक्रार माननीय दादासाहेब दराडे आरो यांच्याकडे मी दाखल केली पुराव्यासह। त्यामध्ये तो पुरावा असा आहे की महानगरपालिकेचं काम घेतल्यावर डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड जो आहे तो 1 वर्षाचा असतो आणि जिल्हा नियोजनचं काम जर त्यांनी घेतलं असेल ज्याचं टेंडर हे महानगरपालिकेतून लागलं त्याचा पिरियड हा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा 3 वर्षाचा असतो। कुठलंही टेंडर हे डिफेक्ट लायबिलिटीजला धरूनच असतं आणि म्हणून श्री सचिन भेंडे यांनी 3 कामं जिल्हा नियोजनचे आणि 1 काम महानगरपालिकेचं घेतलं असताना डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड हा अजूनही सुरू आहे। त्यांनी लायसन्स सरेंडर केलं तर ते नवीन टेंडरसाठी होतं। जुनं टेंडर हे त्याचा करारनामा हा अबाधित असतो, कायद्याने असतो। मग ज्यावेळी आम्ही हे ऑब्जेक्शन दाखल केलं, त्यांना पुरावे दिले, आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकतर असा आहे की एखाद्याकडे जर पैसा हा महानगरपालिकेला किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला जर द्यायचा असेल आणि तो जर दिला नसेल आणि तो जर निवडणूक कॉन्टेस्ट करत असेल तर ते करारनामा, ते टेंडर लाईव्ह आहे, या पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही दराड साहेबांना दिला। त्यांनी सचिन भेंडेंच्या वकिलांनी अशी तिथे पैरवी केली की आम्ही आता कॉन्ट्रॅक्टरच नाही आहे, कारण की आम्ही आमचं सरेंडर केलं आहे, त्यामुळे आम्हाला ते लागू नाही। आणि हा जो 3 वर्षाचा लायबिलिटीज पिरियड आहे हा यांनी सुमोटो स्वतःहून एक पत्र दिलं की हे माझा लायबिलिटीज पिरियडचा जर काही कमी जास्त झालं असेल तर ते माझा जो पैसा महानगरपालिकेत आहे त्या महानगरपालिकेतल्या पैशातून ते दुरुस्त करावे आणि तो दुरुस्त नितीन अग्रवाल करेल। आपलं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट, कुठल्याही प्रकारचा करारनामा हा हस्तांतरण होऊ शकत नाही, हा कायदा म्हणतो। मग ज्यावेळी दोघांनी पैरवी केली त्यावेळी दराडे साहेब आरो, दादासाहेब दराड यांनी माननीय आयुक्त महोदया यांना एक पत्र लिहिलं की मी कन्फ्यूज आहे, मी निर्णयाप्रती येऊ शकत नाही आणि म्हणून डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड जो आहे तो हस्तांतरित आहे का, एक डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड हा करारनाम्याचा एक भाग आहे का, या संदर्भातला आम्हाला तुम्ही कळवावं, तुमचं मार्गदर्शन द्यावं। त्यावर माननीय आयुक्त महोदया यांनी
लॉ ऑफिसरला पत्रव्यवहार केला की अशा अशा प्रकारचा पत्र आपल्याला आलेलं आहे, त्यामुळे कायदा काय म्हणतो याचं तातडीने अहवाल सादर करावा, मार्गदर्शन द्यावं. त्यानंतर लॉ ऑफिसरने महानगरपालिकेचे जे वकील आहेत राहुल धर्माधिकारी नागपूर यांना ताबडतोब फॅक्स केला आणि तो फॅक्स केल्यावर की या संदर्भातली संपूर्ण माहिती द्यावी. ती माहिती यायच्या अगोदरच इथे शंकेला वाव आहे की मार्गदर्शन तुम्ही आयुक्त महोदयांना मागितलं आणि तो निर्णय यायच्या अगोदर, ते मार्गदर्शन यायच्या अगोदर यांनी निर्णय देऊन दिला की तो जो फॉर्म आहे, तो जो नामांकन अर्ज आहे, तो स्टँड आहे, तो खारिज झाला नाही. त्यानंतर राहुल धर्माधिकाऱ्यांचं पत्र आलं. ते पत्र आहे, मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यात अतिशय स्वयंस्पष्ट म्हटलेलं आहे की कुठलाही करारनामा हा हस्तांतरित होऊ शकत नाही एक, आणि डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड हा त्या करारनामाचाच प्रकार आहे. त्यामुळे त्यांनी जरी स्वतःचं लायसन हे जर सरेंडर जरी केलं असेल तरी आजही ते लायसन अस्तित्वात आहे. अशा प्रकारचा निर्णय, अशा प्रकारचं मार्गदर्शन, अशा प्रकारचा अहवाल हा राहुल धर्माधिकारी ॲडव्होकेट यांनी दिला. पण तोपर्यंत त्यांनी निर्णय घाईघाईत करून टाकला. म्हणून आम्ही काल माननीय उच्च न्यायालयाकडे गेलो. त्यांनी ती केस मुंबईला ट्रान्सफर केली. केवळ आमचीच नाही तर जेवढ्या काही पिटिशन दाखल झाल्या, रिट पिटिशन इलेक्शनच्या संदर्भातल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या वर्ग केल्या मुंबईला. आज 3 वाजता ज्यावेळेला त्याचं हिअरिंग झालं त्यावेळी कोर्टाने आमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि कोर्टाने असं म्हटलं की मला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागेल आणि जर निवडणुकीचा असा भाग आहे की एकदा जर उमेदवाराची यादी फायनल झाली तर कुठल्याही प्रकारची निवडणूक थांबत नाही. आणि माननीय कोर्टाने आम्हाला सांगितलं की तुम्ही इलेक्शन पिटिशन करा, आणि या पद्धतीचे निर्देश आम्हाला या संदर्भातले कोर्टाने दिले. आणि म्हणून आपण आज ही केस विड्रॉ केली आहे, कारण सध्या नाताळाची सुट्टी असल्यामुळे कोर्ट बंद आहे. आणि म्हणून या संदर्भातला आम्ही निर्णय केला की आता आम्ही जनतेच्या अदालतीमध्ये जाऊ आणि त्यांना सांगू की या पद्धतीने खोटं नाटं करून आजपर्यंत तुम्ही महानगरपालिकेला लुटलं, कायद्याच्या दृष्टीने तुम्ही आजही करारनामामध्ये आहे, आजही तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात. असंच एक प्रकरण अकोल्याला ज्यावेळेला विरोधी पक्षाने तिथे दाखल केला की बा हा आजही साफसफाईचा ठेका होता, हा जे कंत्राटदार आहे त्या ठिकाणच्या आरोनी त्या क्षणी ते नामांकन रद्द केलं आणि त्याला बाद ठरवलं. आणि म्हणून आम्ही सत्याची बाजू घेऊन आम्ही आरोकडे गेलो होतो. आम्ही माननीय सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये गेलो होतो. पण या निर्देशानुसार आम्ही हे जे पिटिशन आहे ते आम्ही पिटिशन मागे घेतलेलं आहे. पण आमची कायद्याची लढाई संपलेली नाही. निवडणुकीचा काळ आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये किती वेळ घालवायचा, आणि म्हणून मी अमरावतीकर जनतेला, खास करून साईनगरच्या मतदारांना हे सांगू इच्छितो की आजही कॉन्ट्रॅक्टर ते आहेत ज्यांच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आणि
या सगळ्या बाबी आम्ही साईनगरच्या मतदारांना सांगू आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की साईनगरची जनता ही भारतीय जनता पार्टीची DNA असलेली जनता आहे. ही हिंदुत्ववादी आहे. ती भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहील आणि गेले 10 वर्ष आम्ही जे कामं केली प्रभागामध्ये, मग मैदान असेल, 7 एकरचं मैदान आपण साईनगरच्या जनतेसाठी उपलब्ध करून दिलं. त्याच्यावर 30 कोटी रुपये आपण आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमाने क्रीडा संकुलसाठी आणलं आहे. त्यानंतर आपण नाट्यगृह बांधतो आहे साईनगरमध्ये, ते 15 कोटी रुपये आणले आहेत. पालखी मार्गावरची जे 2 पूल राहिले आहेत त्याच्यासाठी आपण 3 कोटी, त्याचं टेंडर आणि झालं आहे, काम सुरू होतं आहे. आणि रस्ते, रोड, बगीचे यांच्यासाठी 5 कोटी रुपये आपण राज्य शासनाकडून आणलेले आहेत. त्यामुळे साईनगरच्या जनतेला काम करणारा कार्यकर्ता कोण आहे हे सगळं माहिती आहे आणि मग याची सविस्तर माहिती द्यायला आम्ही तुमच्यापर्यंत इथे आलेलो आहे. मला जे मांडायचं होतं ते आपल्यासमोर मी मांडलेलं आहे, आपण विचारू शकता. हो हो. तर ते ज्यावेळेला कोर्ट सुरू होईल रेग्युलरचं त्यावेळी आपण या संदर्भातला विचार करतो आहे. हो, ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी. त्याचं कामच नाही पडणार खरं तर. नाही, मी तुम्हाला सांगितलं की या कोर्टामध्ये जेवढ्या काही केसेस होत्या आजच्या, जेवढ्या काही म्हणजे राजेश शादीची, त्यानंतर ठाकरेंची, ह्या सगळ्याच्या सगळ्या, म्हणजे अशी एकही केस त्यांनी स्वीकारली नाही. सगळ्यांना सांगितलं की तुम्ही इलेक्शन रेग्युलर कोर्टात जा, इलेक्शन पिटिशन करा. म्हणजे त्या न्यायालयाच्या पुढील तुम्ही जर कोर्टात गेले तर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून हे निवडणूक होईल असं अर्थ आहे का? नाही नाही. तुम्हाला तुम्ही जर कमिशन पिटिशन टाकायची, तुम्ही जर कायदेशीर लढाई करतो असं म्हणता, नाही, फायदा नुकसानीचा विषय नाही आहे. विषय हा आहे की निवडणुकीच्या अर्ज करताना जे काही मापदंड आपल्याला घटनेने, कायद्याने दिलेले आहेत त्या मापदंडामध्ये बसलेले उमेदवार असले पाहिजे याचा आम्हाला आग्रह आहे. संशयास्पद आहे. कारण सरळ आहे की तुम्ही एक वेळा मार्गदर्शन मागता आणि मार्गदर्शन यायच्या अगोदर तुम्ही निर्णय देता, त्यामुळे संशयास्पद आहेच. हा संशय कोणावर आहे तुमचा? माझा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर, आरोवर आहे. बहुत तुम्ही एकीकडे म्हणता सचिन बेंटे हा कॅन्डिडेट आहे. मी नाही म्हणत आता तर राहुल धर्माधिकारी पण म्हणतात आहे की ते कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून. आज पालकमंत्री अमृत आले, 1.5 तास सचिन बेंटे त्यांच्यासोबत होते फॉर्म हाऊसला. पालकमंत्री भाजपचा नेते तुमचे भेटत आहे सचिन बेंटे. मलाही भेटले ना, मी फोटो टाकलाय. आताही माझ्या प्रभागात येत आहे. आज संध्याकाळी 6:30 वाजता तुषार भारतीयाच्या प्रचारासाठी ते साईनगरात येणार आहे. पालकमंत्री काय हे मेसेज देऊ इच्छिते त्याची भेटले, माझ्याशी भेटतात ना. आता पालकमंत्र्याला कोणी भेटायला गेलं तर त्यांना भेटणारच आहे. तुम्ही जर तुम्हाला भेटता. भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवारांनी युवा स्वाभिमानच्या याच्यासाठी माघार घेतल्याचं पत्र आहे. नाही, पत्र असं माघार घेतलं तर कुठलं मला माहिती नाही. ते पत्र दिलेलं आहे. एक मिनिट, माझं आहे ते काय आहे भैया की ते, हो, हे जे पत्र आहे हे पत्र माननीय अध्यक्षांनी दिलेलं आहे. ऐका, तर त्या संदर्भातली माहिती माननीय अध्यक्षांना विचारली तर ते अधिक प्रॉपर सांगतील. तरीही त्यांनी विड्रॉल घेतला नाही. हे मला माहीतच नाही, मी तर याच गडबडीत होतो ना. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही माननीय अध्यक्षांना विचारलं तर अधिक समर्पक उत्तर मिळेल. लढत कधी मैत्रीपूर्ण नसते हो. लढत असते. मैत्रीपूर्ण वगैरे हा जो मुलामा आहे हा मला मान्य नाही. सचिन बेंटे
कॉन्ट्रॅक्टर आहे? कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट आहे का? आता ते सांगितलं आहे ना की त्यांच्या नावाने आहे का वस्तू? हो ते हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यावर आपण कोर्टात गेलो किंवा ज्याच्यात आपण आरोकडे गेलो तो त्यांच्याच नावाने आहे, फर्मच्या नावाने नाही. कन्स्ट्रक्शनचा आहे, रोडच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.